एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी। खराडी परिसरातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा आहे। तर 6 तासांनंतर कॉल सेंटरची कारवाई संपली। आतापर्यंत 130 जणांना ताब्यात घेण्यात आले। खराडी परिसरातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारली आहे। पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी आहे। 6 तासांनंतर कॉल सेंटरवरची कारवाई संपली आहे। आतापर्यंत 130 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपण हे लाईव्ह दृश्य पाहतोय। खराडी परिसरातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा आणि 6 तासांनंतर ही कॉल सेंटरची कारवाई संपली। आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकतो। पोलिसांनी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? शेजल, खरं तर मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केलेली आहे। आपण बघू शकतो की पोलिसांनी या बनावट कॉल सेंटर मधलं सगळं साहित्य जप्त केलेलं आहे। नंतर 10 तासापासून ही सगळी कारवाई सुरू होती। पुण्यातील खराडी परिसरातील बनावट IT जे सेंटर आहे, या सेंटरवरती छापेमारी झाली होती। याच सेंटरवरून अमेरिकेतील नागरिकांची डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक केली जात होती। खरं तर या ठिकाणी तब्बल 60 पेक्षा अधिकचे लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी मुद्देमाल जो आहे तो पोलीस घेऊन आता पोलीस आयुक्तालयाकडे निघालेले आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे देशभरातून अनेक जे कॉल सेंटरचे कर्मचारी आतमध्ये आहेत, 130 जणांना या सगळ्या प्रकरणात अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 21 पेक्षा अधिकचे बनावट मोबाईल त्याचबरोबर सिम कार्ड सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत। ही सगळी कारवाई जी आहे ती पहाटेपासून ती सुरू होती। आपण बघू शकतो की पोलिसांनी या ठिकाणी लॅपटॉप, कम्प्युटर त्याचबरोबर वेगवेगळे साहित्य पोलिसांनी जप्त केलेले आहेत। हे सगळे साहित्य जप्त करून आता पोलीस आयुक्त कार्यालयाकडे घेऊन जात आहेत। आपण बघू शकतो की ही सगळ्यात मोठी कारवाई आजपर्यंतची म्हणावी लागेल, कारण भारतात राहून अमेरिकेतील नागरिकांना फसवायचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि हे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी जे आहेत मुद्देमाल जप्त केलेला आहे। हे जी कॉल सेंटर आहे ते पुण्यातील या ठिकाणी सुरू होतं। आपण बघू शकतो की हेच कॉल सेंटर जे आहे सायबर पोलीस आणि त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी त्या सगळ्या छापेमारी केले। मॅग्नेटेल GPS नावाची ही बनावट कंपनी जी आहे ती अनेक महिन्यापासून या ठिकाणी सुरू होती आणि या कंपनीमध्ये अनेक जे कर्मचारी आहेत काम करत होते आणि भारतात राहून जे आहे अमेरिकेतील नागरिकांना निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।